नमस्कार. दैव राशीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. वृषभ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारीचा हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या सोशल मीडियावर अनेक वावड्या उठत आहेत. पण आज आपण शास्त्रीय आणि ज्योतिषीय तर्कानुसार पाहणार आहोत, की तुमच्या आयुष्यात नेमके काय बदल होणार आहेत येणाऱ्या 3 ते 15 फेब्रुवारीमध्ये. ग्रहांची सद्यस्थिती. वृषभ राशीचा स्वामी शुक्र हा सध्या तुमच्या राशीपासून दशम स्थानी म्हणजेच कर्मस्थानी भ्रमण करत आहे. ज्योतिषशास्त्रात दशमस्थान हे तुमच्या करिअर, प्रतिष्ठा आणि सामाजिक स्थानाचं असतं. जेव्हा राशीस्वामी स्वतः कर्मस्थानी असतो, तेव्हा आयुष्यात मोठी उलथापालथ होण्यापेक्षा मोठे बदल होण्याची शक्यता जास्त असते. तर त्यापैकीच काही होऊ शकणारे बदल. करिअरमधील नवीन संधी. शुक्र कर्मस्थानी असल्याने जे लोक नोकरीच्या शोधात आहेत किंवा ज्यांना पदोन्नती म्हणजे प्रमोशन हवे आहे, त्यांच्यासाठी हा काळ पोषक आहे. अचानक एखादा मोठा प्रोजेक्ट किंवा जबाबदारी तुमच्याकडे येईल. त्याला झटका न म्हणता संधी म्हणा. कारण हीच तुमची प्रगती घडवणार आहे. आर्थिक नियोजन आणि शनीची दृष्टी. कुंभ राशीत शुक्रासोबत शनीचीही उपस्थिती असू शकते. यामुळे पैसा येईल, पण तो टिकण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. त्या काळात कोणालाही मोठे कर्ज देऊ नका किंवा विचार न करता मोठी गुंतवणूक करू नका. घाईत घेतलेले आर्थिक निर्णय तुम्हाला मानसिक ताण देऊ शकतात. कौटुंबिक सौख्य आणि वाणी. तुमच्या राशीत स्वामी वायू तत्वाच्या राशीत कुंभ असल्याने तुमचे विचार खूप वेगाने धावतील. कधी-कधी घाईत तुम्ही असे काही बोलून जाल, ज्यामुळे घरात वाद होऊ शकतात. विशेषतः 3 ते 10 फेब्रुवारी दरम्यान शब्दाचा वापर जपून करा. आता बघूया प्रभावी उपाय. तुमचा हा काळ अधिक सुखकर होण्यासाठी 2 सोपे उपाय नक्की करा. रोज सकाळी ओम शुक्राय नमः हा मंत्र 108 वेळा जप करा. शुक्रवारी पांढऱ्या रंगाचे कपडे वापरा किंवा पांढऱ्या वस्तूचे उदाहरणार्थ साखर, तांदूळ दान करा. यामुळे तुमच्या राशीस्वामीचे बळ वाढेल. लक्षात ठेवा, ग्रह आपली साथ देतातच, पण कर्माची जोड असेल तरच नशीब फळफळते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की लिहा. तुमच्या वृषभ राशींच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.